हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पासाठी झटपट होणारे अगदी 5 मिनिटात तयार होणारे असे शेंगदाण्याचे मोदक तयार करणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे मोदक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालूया। अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया। 1 वाटी गूळ घालूया आणि हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घालूया। 2 ते 3 चमचे तूप घालूया। हे बघा मी इथे 4 चमचे तूप घातलेले आहे। आता आपण याचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा छान याचा गोळा तयार होतोय। 4 चमचे तूप आपल्याला पुरेसे आहे। आता आपण याचे छान मोदक तयार करून घेऊया। आता हे मिश्रण आपण साच्यामध्ये भरूया। बघा मस्त मोदक तयार झालेला आहे। शेंगदाण्याला तेल सुटतं आणि आपण तूप सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे छान बाइंडिंग सुद्धा आलेलं आहे बघा। अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया। हे बघा आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत। झटपट होणारे अगदी 5 मिनिटात तयार होतात। तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला असे मोदक करून बघा, खूप छान लागतात, टेस्टी, पौष्टिक आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।